PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. कथेचे नाव आहे दिल संभल जा जरा, भाग दुसरा. लेखिका प्राची सोळे. एक्सक्यूज मी. पाठीमागून आवाज आला आणि ती थांबली व गरकन वळली. भुऱ्या डोळ्यात राग. तिने पाहिलं, समोर हँडसम या पठडीत मुडावा असा एक तरुण उभा होता. हातात डस्टरची काठी. त्या काठीवरून बहुधा तो साफसफाई करत असावा. त्याच्या मोठ्या कपाळावर त्यांनी रुमाल बांधून केसांना झाकून घेतले होते. डोळे कमालीचे खेचक, एखाद्याला बांधून ठेवणारे व ओठात मंद हसू. कथा पुढे सुरू. ओहो, आय एम व्हेरी सॉरी. आतमध्ये म्युझिक चालू होते. सॉरी, बेल ऐकायला आली नाही. म्हणजे काम करताना म्युझिक सुरू असेल तर एनर्जी वाटते ना, तो तरुण बोलत होता. बाय द वे, परांजपे काकू खूप हेल्पफुल आहेत का खरंच. मी काल असताना बोललो आणि आज तुम्ही आलात. थँक्यू. तो तरुण बोलतच होता व सीमा फक्त त्याच्याकडे चक्रावून बघत होती. थँक्यू, तो परत म्हणाला, जरा जोरातच, आणि सीमा भानावर आली. इट्स ओके, ती 2 शब्द बोलली. ते परांजपे काकूंनी सांगितले आहे की. हो हो, तेच तेच. कधीपासून सुरुवात करताय मग, त्याने विचारले. तुम्ही सांगा, तुम्हाला कधीपासून हवं आहे. आताही काम सुरू केले तरी चालेल, माझी ना नाही, तो तरुण हसून म्हणाला. काम आमच्या घरी करायचे आहे. आणि हा असं काय बोलतोय, आता सुरू केलं तरी चालेल. सीमाला काही समजले नाही. तुम्ही सांगा, मी घरी आईला सांगेन, सीमा रुक्षपणे बोलली. अहो मिस, असं कसं. मला बघायला हवं ना काम कसं होतंय ते. तुम्ही आईला काय सांगणार. आता तो तरुणही थोडा गोंधळला. अरे हा काय बोलतो असा बाळवटासारखा. सीमाला खूप राग येऊ लागला व तो राग तिच्या नाकावर येऊन बसला. तिने एक वार भिंतीवर लावलेल्या तो सुंदर नेमप्लेटकडे पाहिलं आणि त्याच्यावर तिची भुरी नजर रोखत बोलली. मिस्टर कर्णिक, तुमची असंबंध बडबड ऐकायला मी इथे आली नाही आहे. मला बाजारात जायचे आहे. आधीच तुम्ही मला खूप उशीर केला आहे, पण आता मी इथे 2 मिनिटांच्या वर थांबणार नाही. परांजपे काकूंनी निरोप दिला की या बंगल्यात जे कोणी राहायला आले आहेत त्यांना जेवणाचा डब्बा हवा आहे. सो मी त्यासाठी विचारायला आले. तुम्हाला हवा आहे की नाही. सीमा एकदाच बोलून थांबली आणि त्या तरुणाच्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हणजे आत्तापर्यंत तो तिला जी समजत होता तीही नव्हतीच. तरीच एवढी बेहद सुंदर मुलगी हे काम कसं करणार. त्याला मनात गिल्टी फील झाले. स्वतःला पटकन सावरून घेतले. अच्छा, तुम्ही टिफिनसाठी आला आहात तर काय. तुम्हाला काय वाटले मी कशासाठी आले, सीमाने रोखून विचारले. काही नाही, ते असंच. पण मला कळले बरं, तुम्ही काय विचार केला तो. सीमा नाक मोडून बोलली व ते पाहून त्या तरुणाला भारी गंमत वाटली. हे पहा कर्णिक, तुम्हाला टिफिन हवा असेल तर सांगा. सोमवार ते शुक्रवार दोन्ही वेळचा डबा मिळेल. शनिवारी फक्त दुपारचा आणि रविवारी सुट्टी, सीमाने पटकन सांगून टाकले. बाय द वे, आय एम विराट कर्णिक, त्याने हसून म्हटले. अहो, मी इथे तुमचं नाव विचारायला आले नाही आहे. तुमचा होकार किंवा नकार हवा आहे, दॅट्स इट. होकार आहे, कायमचा, विराट पटकन बोलला. काय. सीमाने तिचे भुरे डोळे बारीक करत म्हटले. होकार, टिफिनसाठी होकार आहे असं, त्याने जीभ चावली. ठीक आहे, दुपारी 12 वाजता व संध्याकाळी 8 वाजता टिफिन घेऊन मुलगा येईल. गोपाळ नाव आहे त्याचं. कृपया त्यावेळी घरात राहणे अनिवार्य आहे. तसं नसल्यास तुम्हाला स्वतःला येऊन डबा घेऊन जावा लागेल. इज दॅट क्लिअर. सीमाने विराटला सुनावलेच. हो चालेल. आणखी एक नाश्ता मिळेल का सकाळचा, विराटने विचारले. नाश्ता आम्ही देत नाही, पण हवं असल्यास स्वतः तुम्हाला यावं लागेल. मला वाटतं मी सगळं काही सांगितले आहे. उद्या मुलगा येईल आणि टिफिनचे पैसे ॲडव्हान्स द्यावे लागतील. येस, लगेच देतो. किती देऊ. सीमाने पैसे सांगितले व विराटने लगेच कॅश दिली. जेवण जास्त तिखट नकोय, त्याने हळूच म्हटले.
आम्ही तिखट जेवण बनवतच नाही. कितीतरी वयस्कर लोक आहेत. सीमा तिखटपणेच बोलली. बाप रे, बोलण्यात एक नंबर तिखट, जेवणाचं माहीत नाही. काही म्हणालात का? तिने म्हटले. काही नाही, उद्या टिफिन सुरू करा, विराटने म्हटले. ठीक आहे, येते मी. आणि हो, इथे भाज्यांना चॉईस द्यायचा नाही, ज्या असतील त्याच मिळणार. बुधवार किंवा शुक्रवार नॉनव्हेज मिळेल. हवं असेल तर, सीमा बोलली. हो, मला मान्य आहे सगळं. गुड, येते मी. उद्या दुपारी 12 वाजता टिफिन येईल, सीमा बोलली व वळून जायला निघाली. ऐका ना, विराट लगेच बोलला. सीमाने वळून पाहिलं. चेहऱ्यावर प्रश्न होता. तुमचं नाव काय आहे? नावात काय आहे? मनुष्य त्याच्या कर्माने ओळखला जातो, ना की नावाने, सीमाने उत्तर दिले व तडक जोरात चालत गेटच्या बाहेर गेली. विराट मंत्रमुग्ध होऊन जाणाऱ्या सीमाकडे एकटक पाहत राहिला. तिच्या पाठीवरचा वेणीचा शेपटा एखादा नाक डोलतोय असा दिसत होता. बापरे, काय भन्नाट मुलगी होती. आणि तिचं ते अचाट बोलणं. विराट तिथेच उभा राहून विचार करत होता. पण थोडा वेळ आधी त्याने तिला चक्क कामवाली मुलगी समजली होती. याचं वाईट वाटले व थोडे हसूही आले. नावात काय आहे? चला, आज नाही पण उद्या तर समजेल नाव. तो बंगल्यात गेला व दार लावून घेतले. सीमाने लिस्टमध्ये दिलेली सारी भाजी घेतली व आणखी काही जिन्नस घेतले. घराचा रस्ता धरला. आज नेमकी तिला रिक्षा मिळत नव्हती. हातात भाजीच्या जड पिशव्या, दमायला होत होतं. एक्सक्यूज मी, पाठीमागून 2 वेळा आवाज आला. तसं सीमाने थांबून मागे पाहिलं आणि ती चकित झाली. मी तुम्हाला सोडू का? प्लीज बसा. तिच्या मागे कारमध्ये विराट होता व मान बाहेर काढून तिला विचारत होता. कमाल आहे, थोड्या वेळापूर्वी तो त्याच्या बंगल्यात होता आणि लगेच कसा आला? सीमाने थोडं संशयाने त्याच्याकडे पाहिलं. जणू तो तिचा पाठलाग करत आहे. नो थँक्स, जाईन मी, ती म्हणाली व पिशव्या सावरत चालू लागली. आज काय दाढ भरली या रिक्षावाल्यांना. एकही रिक्षा दिसत नाही आहे. एक्सक्यूज मी, विराट पुन्हा बोलला. आता सीमाचं डोकं भडकलं. त्याला चांगलंच सुनवावं म्हणून ती तडक त्याच्या कारजवळ गेली. काय नुसतं एक्सक्यूज मी चालू आहे? अहो, तुम्हाला हाक मारतोय. एक्सक्यूज मी, ती डोळे मोठे करत बोलली. साहजिकच आहे, मला तुमचं नाव माहीत नाही. विचारलं तर म्हणालात नावात काय आहे? विराट भोळा चेहरा करत म्हणाला. पण मुळात तुम्ही माझ्या मागे का आहात? काही काय, मी कारमध्ये बसलोय. तेच, कारमध्ये आहात तर ती सुरू करा आणि निघा. माझा पिच्छा सोडा, सीमा आता दटावट म्हणाली. एक्सक्यूज मी, भल्याची दुनियाच नाही. मुळात मी तुमच्या मागे आलो नाही. ते तर माझ्या घरातल्या 2 वॉल क्लॉकचे सेल संपलेत म्हणून आणायला आलो. आणि सकाळीच न्यूज वाचली होती की भाडेवाढवरून आज रिक्षांचा संप आहे. पेपर वाचण्याची सवय नाही वाटतं. तुम्ही दिसलात एवढ्या जड पिशव्या घेऊन म्हणून माणुसकीच्या नात्याने विचारलं तर मला दूषण देतात. वाह, हे मस्त जमते. बाकी ठीक आहे, गुड बाय. विराटही रागवला. तिच्याकडे एक कटाक्ष टाकून त्यांनी कार स्टार्ट केली व तिच्यासमोरून भुरकन निघून गेला. 1-2 क्षण सीमा तशीच उभी राहिली. भानावर यायला 2 मिनिटे गेली. विराट काय म्हणाला तिच्या मेंदूत शिरलं. रिक्षावाले संपावर आहेत. मग आता रिक्षा कुठून मिळणार? तो आपल्याला लिफ्ट देत होता आणि त्याला चुकीचं समजलो. जरा जास्तच कडक वागलो त्याच्यासोबत. सीमा विचार करत होती आणि रडकुंडीलाही आली. आता तर ह्या सामानाच्या जड पिशव्या उचलून घेऊन जाण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. विराटला जे हकलून दिले होते. मंडळी, कथा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज तुमचीच प्राची सोळे. कथेला लाईक आणि हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.